राजकारणातला किंग मेकर, सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर, बाजी पलटवणारा गेम चेंजर. पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर? पहा फक्त लाईव्ह मराठीवर. कोण ठरणार धुरंधर या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. धुरंधर मध्ये अनेक डायलॉग्स हे चांगलेच लोकांनी डोक्यावरती घेतले. त्यातला एक डायलॉग आमच्या संदीप सरांना माहित आहे. तो डायलॉग आपण ऐकू आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती या कार्यक्रमाचं विश्लेषण करू. सर, धुरंधर मधला एक डायलॉग. किस्मत की खूबसूरत आदत क्या है पता है क्या, वो वक्त आने पर बदलती है, हमारा भी वक्त आएगा. हमारा भी वक्त आएगा, परंतु हा वक्त येणार कोणाचा, हा समय येणार कोणाचा हे 15 जानेवारीला कळणार आहे. कारण 15 जानेवारीलाच कोल्हापूर महानगरपालिकेचा निकाल लागणार आहे. सध्या कोल्हापूरमध्ये धुरंधर कोण ठरणार याची कट्ट्या कट्ट्यावरती चर्चा सुरू आहे. आणि त्यासाठी एका बाजूला महाविकास आघाडी, त्याच्या समोर आव्हान ठाकलंय ते महायुतीनं, आणि या दोघांच्या रणधुमाळीमध्ये आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय ते वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष यांच्या माध्यमातून राजर्षी शाहू आघाडीनं, तर त्याच पद्धतीनं चौथी आघाडी म्हणून जनस्वराज्याचे विनय गोरे हे मैदानात उतरलेत. आणि ही जी लढत चौरंगी पाहायला मिळणार आहे त्याच्यामधूनच कोल्हापूरकर विचारात आहेत कोण ठरणार धुरंधर. सर, आपण सुरुवात ही याद्यांपासून करूया की गेल्या 2-4 दिवसामधल्या ज्या पद्धतीचं याद्यांवरून एक गोंधळ पाहायला मिळाला, इच्छुकांची घालमेल पाहायला मिळाली, कशा पद्धतीने आपण या याद्यांकडे बघतोय त्यातलं पहिलं आपण घेऊ ते म्हणजे काँग्रेसनं. सर, काँग्रेसच्या म्हणजे सुरुवातीला असं वाटतं की काँग्रेस कुठेतरी यादी त्याचे तिढा सुटलेला आहे. आणि तो तिढा सुटत असताना आणि सर्व म्हणजे काँग्रेसचे जे चारही जे घटक पक्ष आहेत त्यांना कुठेतरी समान न्याय मिळेल अशी त्या पक्षानं पण अपेक्षा होती. परंतु महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसने एका अर्थी त्याची बार्गेनिंग पॉवर वाढवली आणि 74 जागा त्यांच्या पदार्थ पाडून घेतल्या आणि त्यातील 2 पक्ष फुटून तिसरी आघाडी निर्माण झाली, म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि आम आदमी पक्ष. आणि मग त्यांच्याबरोबर सोबत राहिले ते शिवसेना ठाकरे गट. आणि ठाकरे गटाला कालपर्यंत आपल्याला असं म्हणतं की 6 जागा फक्त दिलेत. म्हणजे आणि शेवटीला काँग्रेसने तिसरी यादी जाहीर केली. म्हणजे पहिली यादी 48 उमेदवारांची, नंतर 14 उमेदवारांची, आणि काल राहिलेल्या उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केली. म्हणजे हा जो काँग्रेसनं त्यांच्या ह्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या ज्या याद्या म्हणजे उमेदवारीच्या जर काही ते निवडी संदर्भात काँग्रेसनं अधिकाधिक बळकटी काँग्रेस स्वतःच्या जागा पदार्थ करून घेतल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा बाहू आणि काँग्रेसचं वर्चस्व सिद्ध झालेलं आहे. आणि खरं म्हणजे ह्या याद्या ज्या पद्धतीनं सतीश पाटील यांनी एक मायक्रो प्लॅनिंग करत जवळपास 74 जागा या आपल्याकडे ठेवण्याकडे त्यांना यश मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळं एक हाती आपल्या पक्षाचा प्रचार करायला त्यांना सोपं जाणार. आणि त्याच पद्धतीनं शिवसेना ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना मैदानात उतरावं लागणार आहे. ठाकरे गटांच्या यादीच्या बाबत काय म्हणायचं? ठाकरे गटांना 6 जागा काल समजलं. असं म्हणता येईल गेल्या 9 वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या. ह्या कालावधीमध्ये काँग्रेस बरोबर शिवसेना ठाकरे गट अधिक आक्रमकपणे ह्या प्रशासनाच्या कालावधीमध्ये तिथल्या आंदोलन करताना दिसला. इथले शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते असतील, अनेक पदाधिकारी असतील, अनेक आंदोलनामध्ये आपल्याला कुठेतरी फ्रंट फूटवर असताना काँग्रेसपेक्षाही फ्रंट फूटवर हे नेते सातत्याने आपल्याला दिसले आणि चर्चेत सुद्धा होते. यादीमध्ये असं म्हणता येईल की ते शिवसेना ठाकरे गट युद्धात जिंकला आणि तहात हारला जी म्हण आपल्याकडे आहे त्या पद्धतीनं त्यांचं कुठेतरी झालेलं असं जाणवतंय. ठाकरे पक्षाचा ज्या जागा त्यांना घेतल्यात, आता जरी हा तिढा मिटला असला, कुठेतरी त्याच्यावर समजूत झाला असला, तरी सुद्धा कुठेतरी कार्यकर्ते जे ठाकरे गटाचे आहेत हे नाराजीचं खूप मोठं प्रमाण त्यांच्यामध्ये आहे. आणि असं एकीकडं शिंदे पक्ष कुठेतरी मोठा होत असताना ठाकरे पक्षाला 7 जागा मिळणं हे कुठेतरी एक नाराजीचं लक्षण, म्हणजे नाराजीचं कारण ह्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सातत्याने जाणवतं आपल्याला. आणि
एक गोष्ट म्हणजे की ठाकरे गटाकडून एका सामान्य रिक्षा चालकाला उमेदवारी दिलेली. देण्यात आली आणि त्याची सुद्धा चर्चा लागली. त्याच्यामुळे आत्ताच्या घडीला तर पहिल्या गिअरमध्ये तर काँग्रेसनं यादी जाहीर करण्यामध्ये बाजी मारली. दुसरी गोष्ट, जाहीरनाम्याच्या बाबतीमध्ये लोकांच्या मध्ये मिसळून त्यांनी एक रण जे पेटवणं असतं ते त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. आता आपण महायुतीकडे येऊया. महायुतीचा तिढा अगदी शेवटपर्यंत सुटला नाही. जरी नेत्याने आपल्याला सांगितलं असेल, आपण केडीसीसी बँक असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी यांच्या बैठका झाल्या त्या त्या ठिकाणी आपण हे सगळं कव्हरेज करण्याचा प्रयत्न करत होतो. काय काय आपल्या गोटातल्या बातम्या मिळतात त्या आपण मिळवल्या, त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवल्या, पण शेवटपर्यंत या यादीवरती एकमत होत नव्हतं हे मात्र नक्की होतं. महायुतीच्या बाबतीत सातत्यानं जागा वाटपासंदर्भात माध्यमामधून वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या येत होत्या. सुरुवातीला 35 आणि 11 म्हणजे 35 भाजप, शिवसेना 35 आणि 11 राष्ट्रवादी काँग्रेसला, असं सुरुवातीचं समीकरण समोर आलं. जवळपास निश्चित झाले असंही सुद्धा या बातम्या आल्या. त्याच्यानंतर 37, 32 आणि 14 असं काय समीकरण समोर आलं. परत त्याच्यावर शिक्कामोर्तब म्हणजे झालेल्याच्या अधिकृत आपल्याला त्या बातम्या समजल्या होत्या. आणि अगदी 2 दिवसावरती 1 दिवसावरती उमेदवारी अर्ज भरायला दाखल असताना सुद्धा आदल्या दिवशी रात्री हा तिढा त्यांचा सुटला. आणि तो सुटत असताना सुद्धा भाजपला 36 आणि शिवसेना 30 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 15 जागा मिळाल्या. अजून देखील भाजपाने त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केलेली नावांची म्हणजे काल अर्ज भरणे झालं. शेवटपर्यंत भाजपाचे जे पदाधिकारी होते, जे इच्छुक होते, अगदी त्या प्रत्येक त्या केंद्रावरती पक्षाच्या एबी फॉर्मची वाट बघत होते. आणि ज्या वेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला काय पक्ष 2 वाजता 2:30 वाजेपर्यंत त्यांनी वाट बघितलं, लक्षात आलं की भाजपनं पुढे आपल्याला तिकीट मिळालेलं नाही आणि आयत्या वेळी वेगळ्या लोकांना तिकीट दिले. त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या किंवा त्या नेत्यांच्या इच्छुक उमेदवारांची नाराजी समोर आली. काही भाजपाकडून अपक्ष म्हणजे बंडखोरी करण्यात आली. भाजपमध्ये खूप मोठी बंडखोरी झालेली आहे. शिवसेना पक्षासोबत तसं झालेलं आहे. त्यांना 30 जागा मिळाल्या, पण त्यांना अपेक्षित असणाऱ्या जागा होत्या त्या 35च्या होत्या. 30 त्यातही नंतर 32 वरून 30 आल्यामुळे त्याही पक्षात अनेक नाराज आहेत. म्हणजे अनेक बंडखोरी जे विद्यमान नगरसेवक होते, राहुल चव्हाण म्हणजे सिटिंग नगरसेवक, त्यांना सुद्धा शिवसेना पक्षाकडून डावलण्यात आलेले आहे. त्यामुळे ही जी यादीमध्ये जी आहे ती नाराजी सातत्याने दिसत आहे. म्हणजे जास्त प्रमाणात बंडखोरी संख्या भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षामध्ये आहे. त्या मानाने राष्ट्रवादीमध्ये उमेदवारांच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेला तर उमेदवार त्यांच्याकडे चेहरे तसे नव्हते, परंतु त्यांचं विस्थापन म्हणजे ह्या नाराजांचं म्हणजे युतीतल्या, शिवसेनेतल्या आणि भाजप पक्षाचे जे नाराज आहेत त्यांना कुठेतरी राष्ट्रवादीने 15 जागाच्या अंतर्गत सामावून घेतल्याचं चित्र आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचं एक 15 जागा मिळाल्यामुळं त्यांनाही ह्याच्यामध्ये युतीने कुठेतरी चांगल्या पद्धतीनं सन्मान केला असं म्हणावं लागेल, जरी त्यांची जागा 20 जागांची मागणी असली तरी सुद्धा. तर एकंदरीतच सर की जागा वाटपाच्या तिढ्याच्या बाबतीमध्ये शेवटपर्यंत घोळ मिटताना दिसला नाही. बंडखोरी मोठ्या प्रमाणात उफाळून आली. आता 2 दिवस माघारीचे आहेत. अनेक जणांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करून अर्ज दाखल केलेले आहेत. आता या 2 दिवसामध्ये काय काय घडामोडी घडणार आणि त्याच्यानंतरच हे चित्र स्पष्ट होईल. परंतु याद्यांच्या बाबतीमध्ये तरी मात्र कुठंतरी महायुतीमध्ये थोडंसं आपल्याला एक संभ्रमाचं वातावरण इच्छुकांच्या मध्ये दिसून आलं. याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा घटक तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, आम आदमी पक्षाच्या माध्यमातून सुद्धा काही जागा लढवण्याचा निर्धार करण्यात आला आणि एक आघाडी निर्माण केली. कसं बघताय त्यांच्या एकंदरीत यादीकडे? सुरुवातीला आपल्याला वाटतं की दुरंगी लढत होईल. जसं आपण मागच्या विश्लेषणात म्हटलं होतं की तिरंगी लढत झाली, कारण ह्या महाविकास आघाडीमध्ये 2 पक्ष फुटले आणि त्यांना जी अस्वस्थता त्यांच्यात निर्माण झाली त्यांनी तिसऱ्या आघाडीचा पर्याय निवडला आणि वंचितला सोबत घेऊन तिसरं पॅनल त्यांनी उभं केलं. त्यांच्या जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये असं फारसं असं त्यांच्या काही सस्पेन्स त्यांनी सुरुवातीला पत्रकार परिषदेमध्ये ठेवला नव्हता. त्यांनी आमच्यात कार्यकर्ता मॉडेल हा त्यांनी एक नवीन पद्धतीचा एक शब्द प्रचलित करून कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक चांगला पर्याय मतदारांना उभा केला असं म्हणता येईल. 25 आम आदमी पक्ष, 25 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि 31 जागा वंचित बहुजन आघाडीला, असं त्यांचं ते समीकरण समोर आलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी ह्या आघाडीचा
फारसा जरी आपल्याला संपूर्ण त्यांना ताकद पाहिली तर नसला तरी सुद्धा उमेदवार म्हणजे जे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, काही ठिकाणी महायुतीचे उमेदवार असतील, त्या उमेदवारांचं मताधिक्य कमी करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा म्हणजे निवडून येण्याचे जे आहे परिणामकारक हे मत राहणार आहे यांचे उमेदवार. आणि ह्या निवडणुकीमध्ये हा तिसरा पर्याय उभा झाल्यामुळं या दोन्ही पक्षाला थोडासा अडचणीचं ठरणार आहे. आणि चौथं आणि ते म्हणजे जनस्वराज्य पक्ष. जनस्वराज्य पक्षाची एंट्री आणि त्याच्यानंतर जवळपास तब्बल 30 जागांवरती उमेदवार उभे केलेत. स्वतः आमदार विनय कोरे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होते. कशाची नांदी म्हणता येईल आपल्याला? यावेळेचे दोन जनस्वराज्य पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेचे 2 वेळा महापौर पद भूषवण्याचा सन्मान मिळाला आहे. त्यातल्या त्यात त्यांच्याकडे नगरसेवक संख्या 2005 पर्यंत चांगली होती. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये जनस्वराज्य पक्ष हा थोडासा ह्या कोल्हापूरच्या राजकारणातून शहराच्या थोडासा बाहेर गेला आणि त्यांच्या तालुक्यापुरतं किंवा त्या जिल्ह्यावरती लक्ष केंद्रित केलं, सहकार्यावरती लक्ष केंद्रित केलं असं म्हणावं लागेल. परंतु आयत्या वेळेस म्हणजे अगदी लास्ट मोमेंटला जनस्वराज्य पक्षानं महानगरपालिकेच्या निवडणुकीत रिंगणात आम्ही उतरणार असल्याची घोषणा केली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनय कोरे यांनी. आणि तेव्हा असं जाणवलं की तिरंगी ही चौरंगी लढत आता नगरपालिकेसाठी, जरी त्या 30 जागा जरी ते लढत असली तरी त्यासाठी त्यांची ताकदही तशी भरपूर उभा केलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये असं आहे की ह्या पक्षातले जे प्रस्थापित होते म्हणजे भाजप आणि शिवसेना किंवा काँग्रेस, ह्या तिन्ही पक्षातले ज्या मोठे पक्ष आहेत ह्या किंवा शिवसेना ठाकरे गट ह्या पक्षातील जे उमेदवार आहेत आणि जे दिग्गज उमेदवार आहेत, मातबर नेते, त्या नेत्यांना जनस्वराज्य पक्षानं सामावून घेतले, त्यांच्या मागे ताकद उभी केलेली आहे. आणि ह्या ताकदीतून त्यांना एक असंही म्हणता येईल की उद्याचा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, 16 तारखेला निकाल जाहीर होईल आणि अनपेक्षितरित्या जनस्वराज्य पक्षाला जर उमेदवारी जास्त मिळाली तर कदाचित असंही म्हणता येईल की महापौर ठरवण्याचा किंग मेकर जो आहे कदाचित जनस्वराज्य पक्ष सुद्धा ठरण्याची शक्यता दाट आहे. जर ही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत झाली, थेट लढत अशी या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल की भाजप आणि काँग्रेस पक्ष, कारण काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीमध्ये जास्त जागा, त्यामुळे ही जी लढत आहे ही काँग्रेस विरोधात महायुती असंच म्हणावं लागेल. आणि त्यामुळे ह्या शेवटच्या क्षणी जेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी आणि जनस्वराज्य पक्षाला जर जागा मिळाल्या आणि अशा वेळेस मग महत्वाचं ठरणार की नेमका जनस्वराज्य पक्ष कोणाच्या बाजूने झुकतं माप देत. तर एकंदरीतच कोण ठरणार धुरंधर याच्यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये टप्प्याटप्प्यानं आपण या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करत जाऊच. पण पहिल्या भागात यादींच्या अनुषंगानं ज्या पद्धतीचं चित्र आपल्या समोर येते, सध्या तरी काँग्रेस विरोधात महायुती एकवटलेली आपल्याला दिसते. आणि ज्या पद्धतीनं कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच 4 वॉर्डचा एक प्रभाग आहे, त्याच पद्धतीनं ही निवडणूक सुद्धा चौरंगी ठरत आहे आणि 4 पक्ष आणि 2 आघाड्या हे याच्यामध्ये उतरलेले दिसून येत आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी तिसरी आघाडी वंचित आणि आपच्या माध्यमातून आहे ती, आणि त्याच पद्धतीनं जनस्वराज्य पक्ष यांची जी आघाडी आहे, तर या दोन्ही म्हणजे ज्या आघाड्या आहेत त्या या निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरणार की वोट कटर ठरणार याच्यावरतीच महानगरपालिकेचं चित्र अवलंबून राहणार. आणि त्याच वेळेस आपल्याला सांगता येईल की धुरंधर कोण ठरलाय. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या धुरंधरच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी तुम्ही पाहत राहा लाईव्ह मराठी. आणि हो, लाईव्ह मराठीचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यात तात्काळ मिळू शकतील. राजकारणातला किंग मेकर, सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर, बाजी पलटवणारा गेम चेंजर. पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर? पहा फक्त लाईव्ह मराठीवर.